सर्व श्रोते मित्रांना मोबाईल जॉकी नीता गोकाणीचा नमस्कार। आजच्या आपले शीर्षक आहे आश्चर्य। पोट दुखो, पाठ दुखो, मान दुखो, कान, हात दुखो, डोकं दुखो, नाक दुखो, कान। औषध नेहमी पोटातच घ्यायचं? काही झालं तरी औषध नेहमी पोटातच बरं कसं घ्यायचं? औषधाला कसं कळतं? कुठल्या गल्लीत जायचं? खरं आहे की नाही? आपण कधीच याबाबत विचार केला नाही की औषध नेहमी आपण पोटात घेतो, पण पाठ दुखत असेल, मान दुखत असेल, सगळं काही बरं होतं? औषधाला कसं कळतं? कुठल्या गल्लीत जायचं? जिथे दुखतं तिथे हे औषध बरोबर कसं पोचतं? तिथे उजेड नाही, दिवा नाही, मग त्याला सगळं कसं बरं दिसतं? हात गल्ली, पाय गल्ली, पाठीचं ते पाठार, हात गल्ली, पाय गल्ली, पाठीचं ते पाठार, छातीमधला मोठा चौक, पोटाचा तो उतार, फासळ्यांच्या बोळामधून इकडे तिकडे वाटा, औषधाला कसं कळतं? कुठून जातो फाटा? लाल हिरवे दिवे नाहीत, नाहीत पाटी खुणा, लाल हिरवे दिवे नाहीत, नाहीत पाटी खुणा, पोलीस दादा कुठेच नसतो, कुणा पुसतो वाटा? आई, खरंच असं वाटतं की एकदा ह्या लहानशा गोळी बरोबर पोटात जावं आणि एकदा सगळंच काही बघून यावं। आई म्हणाली, गपकीन आईनं धरलं आणि म्हणाली, बरं झालं बेटा, आज तुझी आहे, तू आठवण केलीस, आज तुझी तर आहे एरंडेल घ्यायची पाळी। तर खरंच कसं वाटलं हे गोळीचं आश्चर्य? कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।